तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूलाच असलेली मुंबई महापालिकेची इमारत, मुंबई ही आर्थिक राजधानी आणि या आर्थिक राजधानीच्या सगळ्या चाव्या मुंबई महापालिकेकडे आणि मुंबई महापालिका हिची इमारत देखील 3 रंगांमध्ये लखाकून निघाली। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पहाटेपर्यंत ही विद्युत रोषणाई अशीच ठेवण्यात आली होती। तर आता आपण गेलेलो आहोत नवी दिल्लीमध्ये। नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येची ही दृश्य आहेत। राष्ट्रपती भवन आणि नवी दिल्लीतले सगळेच VVIP इमारती, VIP वास्तू ज्यांना विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती आणि एक वेगळा साज नवी दिल्लीतल्या या इमारतींवर चढलेला बघायला मिळाला। दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी ही दृश्य आपलं लक्ष वेधून घेत असतात। कोणत्याही उद्देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचं कायम स्मरण ठेवावं। गांधीजींची अहिंसा ही मानवतेसाठीची अमूल्य देणगी आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलंय। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोविंद यांनी तरुणांना आवाहन केलं। नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोविंद यांचं हे आवाहन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील प्रमुख इमारतींना रोषणाई करण्यात आली। पुदुचेरी इथल्या शासकीय इमारतींना नेत्रदीपक रोषणाई केली गेली। गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम इथल्या इमारतींनाही रोषणाई करण्यात आली होती। ही पुदुचेरीचे दृश्य आपण बघतोय। महत्त्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई केली गेली होती आणि ही गुवाहाटीची दृश्य, शासकीय कार्यालय, वेगवेगळ्या महत्त्वाच्या इमारती, स्थानक ज्यांना विद्युत रोषणाई केली गेली होती गुवाहाटीत। त्रिवेंद्रमचे दृश्य आपण बघूया। प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला तिरुवनंतपुरम जिथे विद्युत रोषणाई केली गेली, इथं देखील सगळे शासकीय कार्यालय, काही हॉटेल, स्थानक ही विद्युत रोषणाईनं झळाळून निघाली। तिरुवनंतपुरमची दृश्य आहेत। प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई केली गेलेली आहे, ज्याचे दृश्य आपण बघतो आहोत।